अजित पवार गटाचे नेते आणि सत्तेतले मंत्री नरहरी झिरवाळ हे नॉट रिचेबल झालेत। मंत्रालयातल्या त्यांच्या खात्यातील एका क्लर्कवरती 50,000 रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे आणि एसीबीने या प्रकरणातील क्लर्कवरला अटक केल्यानंतर झिरवाळ हे कुणाच्याही संपर्कात नाहीत। दिवंगत अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ नॉट रिचेबल झालेत। मंत्रालयात अन्न आणि औषध प्रशासन मंत्री झिरवाळांच्या कार्यालयात कथित लाचखोरी प्रकरणाची केस समोर आली, ज्यात झिरवाळांचे पीए राजेंद्र ढेरिंगेंना 50,000ची लाच घेताना एसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली। या प्रकारानंतर नैतिकतेनं झिरवाळांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक करू लागलेत। तेव्हापासून झिरवाळांचे दोन्ही मोबाईल्स बंद आहेत। झिरवाळांना मागच्या 12 तासांपासून कुणी पाहिलेलं देखील नाही। स्वतः झिरवाळ आज कुणालाही भेटलेले नाहीत। त्यांनी गाठीभेटींचे सर्व कार्यक्रम, नियोजित दौरे रद्द केलेत। नाशकात मंत्री झिरवाळांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय आदिवासी साहित्य संस्कृती संमेलन भरवलं गेलंय। तिथेही आयोजक अनेक तास झिरवाळांची वाट पाहत राहिले, मात्र झिरवाळ तिकडेही फिरकले नाहीत। थोड्या वेळाने फोन केला होता, साहेब येणार आहेत असं आम्हाला त्यांच्या पेकडनं कळालेलं आहे। थोड्या वेळाने कार्यक्रमाला सुरुवात होईल। सध्या तरी आम्ही आता ग्रंथदिंडी काढलेली आहे। साहेब कार्यक्रमाला निश्चितपणाने भेट देतील। साहेबांचा मला वाटतं दिल्ली दौरा होता, दिल्ली दौरा ते आटपून आज येत आहेत आणि हा कार्यक्रम अटेंड करतील असं आम्हाला वाटतं। दरम्यान कार्यालयात कारकूननं घेतलेल्या लाच प्रकरणात आपला काहीही संबंध नसल्याचा दावा झिरवाळांनी काल केला होता, मात्र तेव्हापासून ते फोन बंद करून अज्ञातवासात निघून गेलेत। माझ्या कार्यालयात हा प्रकार घडला, माझ्या क्लर्ककडून घडला, याचा अर्थ मी त्याच्याशी जोडला गेलो हे बाहेर दिसताना असेल, परंतु त्यानं ज्या वेळेला तो सजा भोगतो किंवा त्याच्यावर कार्यवाही झाली त्यावेळेला त्याचा लिंक का बाबा हे एवढे मंत्र्यांना द्यावं लागत होते, तेवढे अमक्याला द्यावं लागत होते, असं जर असेल तर मी राजीनामा द्यायला तयार आहे। खरं बीजेपीचं हे षडयंत्र असू शकतं नरहरी झिरवाळांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं, पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारीचा हिशोब तिथे आहे। एकंदरीतच सगळं हे मंत्रिमंडळ जे आहे, हे सरकार जे आहे, हे भ्रष्ट आहे। मिळेल तिथून पैसे काढणं हा त्यांचा एक उद्योग चालू आहे, हा त्यांचा सपाटा लावलेला आहे। सरकारमध्ये प्रत्येक विभागातच या पद्धतीचं काम चाललंय। झिरवळ बिचारे आदिवासी आहे म्हणून त्याच्यावर या पद्धतीचं ट्रॅप लावून आम्ही किती स्वच्छ आहे असं दाखवण्याचा एक प्रयत्न करतोय। प्रत्येक विभागात राज्याच्या सगळ्या मंत्रालयामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे घेतल्याशिवाय सही केली जात नाही, हे तो उघड सत्य आहे। याआधी अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो, अजित पवारांसोबत सत्तेत जाण्याची वेळ असो, तेव्हा देखील झिरवाळांच्या नॉट रिचेबलच्या बातम्या आल्या होत्या। परवाच त्यांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरती भूमिका बदलली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर एकत्र येण्याचे संकेत दिले होते आणि आता पवार साहेबांनी आमच्या सर्वांचा विचार करावा असं विधान झिरवाळांनी केलं होतं। त्यानंतर विलिनीकरणाबद्दलच्या बैठकीत मी नव्हतो, आता विलिनीकरणाचा निर्णय आमचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळ घेतील असं म्हणत झिरवाळांनी युटर्न घेतलाय। राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं। काय म्हणतो का ते शेवटी हे वरिष्ठ मंडळी जी आहे ती ठरवेल, तो निर्णय आम्ही मान्य करू। निश्चितच पवार साहेब सुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील। फडणवीस साहेबांनी सुद्धा स्वतः सांगितलं की बाबा विलिनीकरणाच्या संदर्भात आमचाही काही त्याच्यात ज्या वेळेला त्यांचं होणार असेल तेव्हा आमच्याबरोबर चर्चा होईल। तर त्या दृष्टीनं कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधी सुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात, सांगू शकतात का बाबा आता तुम्हाला, कारण आम्ही सगळेजण आता पोरके झालो आहे। तटकरे साहेब आहेत, भुजबळ साहेब आहेत, मुश्रीफ साहेब आहेत, अशी सिनियर जे लोक आहेत ते त्याच्यावर बसतील, निर्णय घेतील। जो निर्णय ते घेतील तो आम्हा सगळ्यांना मान्य राहील। का ज्या नगर परिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आतासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्या, पण आता जे काही आहे त्याच्यावर अनेक ठिकाणी चर्चा, तर्क वितर्क काढले जातात आणि त्या पद्धतीनं निर्णय वरिष्ठ घेतील, तो आम्ही मान्य करू। दरम्यान सध्या स्वतः झिरवाळच नॉट रिचेबल आहेत। नव्या सरकारमध्ये खास करून अजित पवार गटाचे नेते वारंवार वादात सापडतायत। याआधी नाशिकचेच मंत्री कोकाटेंच्या प्रकरणात 14 वर्षांपूर्वीच्या खटल्यात निकाल लागल्यानंतर त्यांचं मंत्रिपद बदललं गेलं।
धनंजय देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी खात्यात झालेल्या घोटाळ्याच्या आरोपात धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता लिपिकाच्या लाचखोरी प्रकरणात दादांचे नेते झिरवाळ अडचणीत आलेत. चंदन पुजारीकारी, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.